असं विश्लेषण करायचं झालं तर इथे मग साहिल गोलंदाजी कशी करतील कारण की दोन अटॅक खेळाडू डबल एट म्हणजे जवळजवळ एक ते आकाश आणि अक्षय हे जेव्हा दोन खेळाडू येत आहेत ना तेव्हा मग आपण पाहिलं तर मग अनेक वेळा अनेक संघाला मात्र ते अडचणीमध्ये आणण्याचं कार्य करतायत. इथे अडचणीमध्ये आणण्याचं कार्य मात्र इथे बॅटिंग करण्याचा निर्णय डिसिजन मात्र त्याने घेतला आहे. विश्लेषण करूया आपण. पहिला चेंडू साहिल शुभेच्छा देतोय दोन्ही टीम्सना. पहिला चेंडू या षटकामधला आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिला होता चेंडू. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागले यावेळी. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सुरुवात केली जाते एका धावेनं टीमचा अकाउंट ओपन केला जात आहे आणि नुस्टर मडवीपाडा टीम आपण जर बघितलं तर मागचा पर्व आपण पाहिलं तर टॉपचा संघ राहिला होता कारण की त्यांच्याकडे बॅटिंग बॉलिंग अतिशय चांगली राहिली होती आणि तेच कारण राहिलं होतं म्हणून या सीझनमध्ये तिलाही त्याने प्राप्त केलं. परंतु या वेळेला मात्र आपण पाहतोय शक्ती प्रदर्शन होत असताना मात्र चेंडूला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड डिस्काउंट सीमेरे कपार. अक्षयच्या बॅट मधून बेगेट षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. तर षटकार येतो आणि षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 7 धावा. साहिल गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतो आपण लॉगांच्या दिशेला येतो. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसेल. जयेश सर खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली कारण की चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता परंतु ते पोहोचता आला नाही. फिल्डरांनी लांबून प्रयत्न केले आणि आपण पाहू शकतो तर तो चुकीचा निर्णय ठरला आणि चौकार पाहायला मिळाला. यावेळी इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न पाहतो. फटका हवेत आहे परंतु चूक पुन्हा एकदा होताना पाहायला मिळत आहे. ही चूक नाही घोर महाचूक पाहायला मिळेल कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की झेल मात्र इझी होता आणि तो कलेक्ट करायची संधी आली होती परंतु ती संधी मात्र पूर्ण करता आली नाही आहे आणि तेच एक प्रमुख कारण आपण ठरू शकतो की इथे थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळत आहे. शॉर्ट पेज आहे यावेळेला खाली क्षेत्र एका टप्प्याने आहे की पाहावं लागेल. यास एका टप्प्याने चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळत आहे. चौकार मात्र आलाय आणि टीमची टोटल या चौकाराने आपण पाहिले तर पोहोचली गेली आहे 16च्या घरामध्ये. आक्रमक क्रिकेट खेळला जात आहे. जे आपण पाहतो इथे तर ज्याप्रमाणे इथे बॅटिंग केली जाते लाजवाब. रिवाज खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला थोडासा रिस्की शॉट परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्या प्रकारचा मिलाप झालेला नाहीये आणि डॉट चेंडूने आपण पाहिलं षटकाची समाप्ती 16 रन विदाउट लॉस. आपण पाहिलं बिग स्टार्ट गुड स्टार्ट कन्वर्ट करत असताना स्टार मडवीपाडा टीमचे 2 आघाडीचे खेळाडू त्यामध्ये आपण पाहिलं तर अक्षय आणि आकाश यांचा वैयक्तिक जरा कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर एकाने पण जवळजवळ पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल एकाने पण पाहिलं तर 1 चौकार 1 सिंगल अशा प्रकारे आपण पाहिलं तर आपल्या टीमला पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावांचा एक मोठा स्टार्ट कन्वर्ट करून दिला आहे. दुसरं षटक खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये इथून जर कमबॅक करण्याचा जर विचार मनामध्ये आणला तर मग तो गोलंदाजांना करावा लागेल. वेळ जास्त खर्च झाला नाही पाहिजे. लक्ष असू द्या मित्रांनो.
दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज शैलेश येताना पाहायला मिळालेला बॉलिंग ट्रॅक वर आणि शैलेश यांच्याकडे आता मात्र शैलेशचा जर विचार करायचा झाला तर मग आपल्या टीमसाठी दुसरा स्पेल घेऊन येणार आहेत आणि तो दुसरा स्पेल आपल्या टीमला आहे ना कमबॅक करून देणारा ठरू शकेल का. अराउंड द विकेट सामना करेल अक्षय ज्याने एक चौकार एक षटकार आतापर्यंत ठोकला या मॅच मध्ये. वो बॅटच्या रडार मध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या पार हवाई हल्ला आणखीन एक मोठा बिग षटकार 6 धावा. आणि असाच खेळ करण्यासाठी ओळखले जातात हे दोन्ही खेळाडू. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग आकाश असो की मग अक्षय असो आणि या दोन खेळाडूंचा आपण पाहिलं जेव्हा बोलबाला असतो दिवस असतो ना मग विरोधी टीम कोणतेही असो त्यांना काही फरक पडत नसतो आणि तो खेळ मात्र दर्शवलाय त्यांनी आतापर्यंत. यावेळेला चेंडूने उंची जास्त घेतलंय लांबी कमी विकेटची दरकार आणि विकेट मात्र मिळवली आहे आणि पाहिलं यावेळेला तर विकेट मिळवणारी गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरतो या मॅच मध्ये आपण पाहिलंय तर मिस्टर शैलेश. आपण पाहतोय जो मॅच आपण पाहतोय जवळ फर्स्ट राऊंड मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या 2 म्हणजे जवळ मुकाबले आपण पाहत असतो ना त्याच्यामध्ये म्हणजेच तर पहिलं सत्र आपण पाहिलं ते पहिलं सत्र ज्या संघाच्या नावावर राहिला तो संघ होता मारुती स्पोर्ट्स राजावली ए संघ. दुपारचा म्हणजे मिडल आपण पाहिलं तर मध्यंतरीचं जे सत्र आपण पाहिलं ते कोणाच्या नावावर राहिलं तर वाघोबा स्पोर्ट्स टेवरीचं आणि मग हे शेवटचं सत्र आहे आणि या शेवटच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की मग एक संघ जो आणखीन एक पुढे येताना पाहायला मिळेल परंतु त्या सत्रापैकी पहिली मॅच पाहतोय आपण. ओहो भरपूर काही चुकीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. धावा पाहाव्या लागतील किती असतील 5 धावा. यस डेफिनेटली एक धाव घेण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या बाजूने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या 5 धावा मात्र मिळतील संघाला न्यू स्टार मडूपाडा टीमला आणि 5 धावांचा मोठा फायदा होईल कारण की या मोठ्या फायद्याने आपण पाहिलं टीमचं टोटल आहे ना ते तब्बल पोचलं गेलं. आमचे स्कोर आम्हाला सांगता येतात 27च्या घरामध्ये म्हणजे जे शेवटचं सत्र आपण पाहतोय ना या शेवटच्या सत्रामध्ये या मॅच नंतर आणखीन एक मॅच असेल तो मॅच आपण पाहणार आहोत मारुती स्पोर्ट्स राजावली बी टीम म्हणजेच किशोर गांगुर्डे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न फटका हवेत आहे डीप मधून फिल्डर आलेत परंतु चेंडू पर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न होता तो चुकीचा होता. चेंडूने दशा बदलले आणि चेंडू पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि चौकार मात्र पाहायला मिळतोय. शेवटच्या मॅच मध्ये कदाचित आपल्याला गावदेव देवदास संघ म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ जोगारी सुद्धा कदाचित पाहायला मिळू शकतायत आणि त्यांचा संघ मात्र हा खेळताना पाहायला मिळेल. मारुती स्पोर्ट्स राजावली बी या संघाच्या समोर पाहू शकतो आपण शैलेशला मात्र थोडा धावा खर्च करत असताना आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट केलाय फिल्डर आहेत परंतु एका पाऊस नाही चेंडूला स्टॉप केलाय. पाहतोय आपण धावा मात्र एकच मिळेल जास्त काही मिळणार नाहीये. चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये आपण पाहिले 5 एक चेंडू आणखी शिल्लक आहे. कट केला जातोय पॉइंटला फिल्डर आहे तर चांगली फिल्डिंग झाली आहे. एक धाव मात्र मिळेल. एका धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे सरकत असताना
33 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे 2 षटकाचा खेळ इथे फिनिश झाला 33 रन स्कोर बोर्डवर पाहिल्यात आपण आणि त्यामुळे कुठेतरी एक मोठा स्टार्ट मात्र मिळाला आहे. जवळजवळ 2 षटकांमध्ये 33 आणखीन 2 षटकं यायची शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये मी तर म्हणा आणखीन जर 30 जरी धावा आल्या तर मग 60+ आरामात टोटल जाईल. परंतु गोलंदाजी कशी होईल, फलंदाजी कशी होईल, भरपूर काही गोष्टी असतील आणि ते आपल्याला जर पाहायला मिळते. परंतु त्या प्रत्यक्षात पाहणार आहोत. एका विश्रांतीनंतर डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅच मध्ये आपण परतूया. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय एक भव्य दिवस स्पर्धा ज्याप्रमाणे साईकृपा राजावली पुरस्कृत आपण पाहतोय. साईकृपा राजावली चषक 2025 चं हे दिमागदार आयोजन पाहायला मिळतंय. कालचा दिवस आपण पाहिला होता स्पर्धेवर सरपंच उपसरपंच चषकाचा फायनल डे आणि आज मात्र आपण पाहिलं तर पहिला डे पाहिला आपण तर साईकृपा राजावली चषकाचा प्रवेश. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर मात्र जणू काही आठवण करून दिली या फटकेने वीरेंद्र सेहवाग या खेळाडूची. अप्पर कटच्या सहाय्याने मात्र आपण फटका खेळला गेला. एका टप्प्याने मात्र चेंडू ओव्हर ऑफ द रोप मात्र पाहायला मिळतोय आणि 4 धावांचा फटका मात्र विशालच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. वर्दी स्पोर्ट्स राजावली बी टीमचे कर्णधारांना विनंती असेल आणि मला वाटते गावदेवी देवदल टीमचं सुद्धा इथे आगमन झालंय आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ जोगारी सुद्धा इथे दाखल झालेत. वेलकम सुस्वागतम असेल रघुनाथजी जोगारी आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण मध्ये चेंडू सुद्धा पाठवून दिलाय. 6 धाव्यांचा बिग हिट षटकार विशाल इंगळेच्या बॅट मधून आपण पाहतोय. ब्रँडेड षटकार 6 धावा. वेलकम रघुनाथजी जोगारी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल साई कृपा राजावली ट्रॉफी 2025 मध्ये. शॉर्ट पिच पुन्हा एकदा आपण पाहतो स्केल विकेट परंतु चुकी झाली फिल्डरच्या माध्यमातून. धावा मिळतील, कॅच ड्रॉप झाला आणि भरपूर काही चुका होत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचा प्रत्यय आपण पाहिला तर भरपूर मोठा फायदा मिळत असताना पाहायला मिळतोय. न्यू स्टार मणिपाडा टीमची टोटल आपण पाहिली तर तब्बल पोहोचली गेली आहे 45च्या घरामध्ये 45 रन्स. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिले जर हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले ना तर मग जवळजवळ 60 जो मी अंदाजा लगावला होता आणि त्यापेक्षा आणखीन एक्स्ट्रा धावा होऊ शकतात. आणखी एक चांगला फटका ऑफस्टंपच्या बाहेर शॉफल क्रॉस मात्र आपण पाहिला. या वेळेला जो फ्लॅट शॉट म्हणतात तो करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिला. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय आणि बिग हिट आपण पाहिले तर टीमची टोटल तब्बल 51च्या घरामध्ये पोहोचली आहे. आणि आता मात्र अतिशय रौद्ररूप धारण केलंय. प्रवेश जाधवला काहीतरी वेगळं करावं लागेल गोलंदाजीमध्ये आणि ते करत असताना कमी पडला. पुढे डेन्सिंग डाऊन घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटने पाहिले नक्कीच खेळला गेला परंतु खाली क्षेत्र आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र थांबत नाहीये. जवळजवळ डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार. हे षटक पाहावं लागेल किती धावांचं राहिलंय तर भरपूर धावा या षटकामध्ये आल्यात. तब्बल आपण पाहिलं तर 22 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे जे 22 धावांचं षटक झाले तर कदाचित 28 धावांचं सुद्धा होऊ शकतंय. पाहतोय हा पुढचा चेंडू परंतु अगदी खोल टप्प्याचा चेंडू पाहिला पण या वेळेला मनगटी फटका मात्र खेळला गेला होता. 1 धाव मात्र मिळेल.
एका धावेनं टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते आपण पाहिली तर टीमची टोटल झाली आहे आम्हाला दर्शवतो आमचे स्कोरर अब तक 56 म्हणजे तो 56चा आकडा मात्र दर्शवला गेला आहे तो म्हणजे जवळजवळ 3 षटकामध्ये म्हणजे जो अंदाज आपण लावला होता की 60 आणि 60 पेक्षा डेफिनेटली जास्त मात्र धावा आता पाहायला मिळतील 6 चेंडूमध्ये आणखीन किती धावा येतील किती धावांचं टार्गेट मात्र इथून सेट होणार आहे पाहूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर चला ऐकूया डीजेला नक्कीच आपण विनंती करतोय की जास्त वेग येऊ नका प्रत्येक संघाला विनंती करतोय व्हेरी फर्स्ट डे या टुर्नामेंटचा आणि त्यामुळे आज थोडंसं उशिराने आपण स्टार्ट केलंय क्रिकेट परंतु अगदी वेळेवर पूर्ण करायचं तर मग तुमचं सहकार्य मिळणं अनिवार्य असेल 56 धावा बॉलिंग ट्रॅकवर आता येतील अजय 56 धावा झालेत म्हणजेच विशाल या षटकाला सुद्धा मागचं षटक 23 धावांचं राहिलं आहे ना कदाचित हे षटक त्यापेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न करतील विचार तर तोच होता परंतु एक षटक लाईन आणि लेंथ वर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला गोलंदाज मिस्टर अजय कारण की सफल झाले होते पाहिलं होतं तरी सुद्धा त्या दिशेने चेंडूची हाताळणी मात्र केली होती मिस्टर अजयने यावेळेला आपण पाहिले चुकीचा कीपिंग पाहायला मिळालाय आणि त्याचा फायदा मात्र आपण पाहिला तर मी बॅटिंग करणाऱ्या टीमला विश्लेषण करायचं झालं तर वाईड बॉल वाईड प्लस 22 चौकार मात्र मिळेल तब्बल आपण पाहिले तर 5 धावा एक्स्ट्रा ऑलरेडी आपण पाहिलं तर इथे एवढ्या धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये आणखीन अशा पद्धतीने भर पडली जाते मग तुम्ही ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय हे तुमच्या माध्यमातून अपेक्षित असताना एक चांगलं क्रिकेट ते एक चांगलं क्रिकेट नाहीये म्हणजेच म्हणू शकतो की प्रत्यक्षात खराब प्रदर्शन विशालच्या बॅटमधून फटका खेळलाय परंतु ज्या वेळेला पाहतोय हातातून झेल निसटलाय आणि बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू 6 धावांसाठी विशालच्या बॅटमधून षटकार षटकाराने टीमची टोटल मध्ये भर पडली आहे 67 धावा आणि त्यामध्ये प्लस आणखीन करा म्हणजे 6 ऍड केला आणि या 6 ने मात्र आपण पाहिलं तर टीमचं टोटल 73च्या घरामध्ये पोहोचलाय विशाल इंगले आपल्या नावाचा इंगा दर्शवतोय मित्र म्हणून गोलंदाजाला आणि टीमची टोटल तब्बल 73 धावा फलकावर पाहतोय आता एकच विचार आहे कारण की ज्याप्रमाणे जर तुम्ही मैदानाच्या मध्ये कॅचेस सोडणार मिस फील्ड करणार तर मग हे खेळाडू तुम्हाला सोडणार नाही आहेत आता प्रत्यक्षात दर्शन घडवत असताना आता सरळ आहे आई मोठा फटका षटकार पाहतोय आपण षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण होताना पाहायला मिळते आपण पाहिले तर विशालच्या बॅट मधून सलगचा 3रा आणि पाहिले तर इथून टीमची टोटल आहे ती तब्बल पोहोचली गेली 79च्या घरामध्ये यावेळेला पाहिला पण तर ड्राईव्ह केला जातो लॉंगांच्या दिशेनं एकदा मिळाली 80 धावा फलकावर पूर्ण होत असताना पाहायला मिळतात अतिशय चांगली फलंदाजी विशालची आपण पाहिले तर मॅग्निफिसंट बॅटिंग केले कारण की एका बाजूने आपण पाहिले लक्ष होतं आकाशकडे परंतु लक्ष केंद्रित करणारी बॅटिंग आपण पाहिली आहे तर विशालची राहिली आहे सध्या पुढील 2 कॅप्टनना मी रिक्वेस्ट करेन की टॉस बॉक्स मध्ये या आकाश पाहिला आपण तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते या बॉलवर परंतु चेंडूने उंची जास्त घेतली होती लांबी कमी आणि जोपर्यंत 38 सर्कल जवळपर्यंत चेंडू पडला गेला तत्पूर्वी 2 धावा सुद्धा त्यांनी जोडला गेला या 2 धावांनी टीमच्या टोटल मध्ये भर पडली गेली आहे टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 83 82 धावा झाल्यात आणि 83 धावांचं लक्ष मात्र इथे जिंकण्यासाठी असेल कर्णधारांना विनंती करतो की प्लीज आपण या टॉस करण्यासाठी जिथे 2 कर्णधार असतील आणि मरुदू स्पोर्ट्स राजावली बी टीमचे कर्णधार आणि त्यांच्या सोबत आपण बघितलं तर मग
ची बरोबरीची लढत करणारी टीम असेल ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स देवदल. भुवनजी लोखंडे आहेत इथे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. भुवन या. गावदेवी देवदल असेल आणि आयमर्दी स्पोर्ट्स राजावली बी टीम. ए टीम आपण बघितली सकाळच्या सत्रामध्ये परफॉर्मन्स चांगला झालाय. भुवन आहेत आणि भुवन यांच्या शुभ हस्ते महेश आपलं सुद्धा स्वागत असेल. थांबा टॉसची ओळख करून द्या. सर्वप्रथम टेल हेड राजावली टीम कडून काळ हेड येते हेड आणि भुवन आपण शुभेच्छा द्या दोन कॅप्टन्सना आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. वर्दी स्पोर्ट्स राजावली बी टीम टॉस जिंकलाय. काय डिसाइड करणार इथे? क्षेत्ररक्षण करणार. गावदेवी देवदल संघाच्या तुम्ही समोर कधी खेळला आहात का? नाही, फर्स्ट टाइमच. प्रथमच खेळतायत मग नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा चॅलेंज असतंय. मग 4 षटकामध्ये आपण बघितलं तर आत्ता बॅटिंग झाली तर 80 धावांपर्यंत तर मजल मारली जाऊ शकते. काय वाटतंय तर तुम्ही तर देवदल टीमला कमीत कमी किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 50च्या आत. मग असे कोणते जे ट्रम्प कार्ड गोलंदाज तुम्ही वापरणार ते कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? आहेत भावेश आहे, रोहित आहे, मी आहे. ज्याप्रमाणे बघितलं मग आज या मॅच मध्ये सगळ्यात लक्षवेधी कामगिरी करणारा तुमच्या टीम मध्ये कोणता खेळाडू ठरू शकतोय? जय हाय, गांगुर्डे आहे. काय वाटतंय का हा मॅच आहे ना तर प्रेक्षकांना एक रफ अँड टफ पाहायला मिळेल? हा, मिळेल नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला अँड बेस्ट ऑफ लक. वय महेश, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं? बॅटिंगच घेतलं असते. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालं. आज काय वाटते तुम्हाला? तुमचा परफॉर्मन्स मागील काही दिवसापासून थोडासा डगमगवलाय, खालावलाय, परंतु आज तुमच्याकडे एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. आज या स्पर्धेमध्ये तुमचे कोणते खेळाडू असतील ते एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील? सागर आहे, रघुनाथ, मी आहे, दिनेश आहे. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर हे मैदानावर तुम्ही जर मागचा इतिहास बघितला तर चांगला झालाय. मग समोरच्या संघाने म्हटलं की कमीत कमी म्हणजे 40 किंवा 45 किंवा 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. पण तुम्ही सुद्धा एक मनामध्ये टार्गेट सेट केला असेल की आम्हाला इतक्या प्लस दावा करायचा आहे, तर किती आकडा असू शकतोय? 60+. आणि याच्यासाठी नक्कीच कोणते ट्रम्प कार्ड तुम्ही बॅटर्स वापरणार ते 60+ कदाचित तुम्हाला टोटल उभं करून देतील? सागर, मी, रघुनाथ आणि दिनेश. शुभेच्छा तुम्हाला अँड बेस्ट ऑफ लक. मॅचसाठी टॉस बॉक्स मधून अव्वल असा मिळाला आहे. हे टॉस जिंकला गेलाय वर्दी स्पोर्ट्स राजावली बी टीमनं आणि डिसाइड केलं की बॉल फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय गावदेवी देवदल या टीमला. लाईव्ह ऍक्शन तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार, परंतु प्रत्यक्षात लाईव्ह ऍक्शन ऑन होत आहे तिथे मात्र लक्ष केंद्रित करणार आहोत. लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळतोय आणि आपल्यापर्यंत धावतं समाचार घेऊन लगेचच येतोय. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. लाईव्ह ॲक्शन मध्ये आपण पाहतोय तर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झालेली आहे. ज्याप्रमाणे एक बिग टोटल चेस करायचा आहे आणि तो बिग टोटल चेस करण्यासाठी ज्या अनुषंगाने आपण पाहिलं 83 धावा, तर मग बॅटिंग तशी करावी लागेल. इतिहास घडला गेला. 80+ धावा या मैदानावर चेस झाल्यात. हा बॉल पाहावा लागेल. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज जयदीप मात्र खराब दिशाहीन चेंडू फेकते. व्हाईट बॉलचा इशारा हा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. रुपेश रायत आणि मंगेश तुंबडे पाहतोय. जयदीप कोठारी हा गोलंदाज आपण पाहिला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डिंगवर नजर टाकूया आपण तर 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि डीप आपण पाहिला तर लॉंग ऑफ पाहतोय आपण. ही डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की ज्याप्रमाणे ही रणनीती असते, गेम प्लॅनिंग असते प्रत्येक गोलंदाजाची. परंतु गोलंदाजी लाईनअप पाहिली आपण तर ऑफ स्टंपच्या बाहेर मिड ऑफला आपण पाहिला तर खेळाडू होते तिथे आकाश पुढे सरसावले. चेंडू आला होता मिडांच्या दिशेने, तिथे जाऊन चेंडूला त्यांनी मात्र स्टॉप केलं. तत्पूर्वी मात्र एक धाव या दोन खेळाडूंनी मात्र पूर्ण केली. 83 धावा म्हणजेच आपण पाहिला तर जवळजवळ 20+ ची सरासरी ही प्रत्येक षटकामध्ये कंप्लीट करायची आहे.
जर तुम्हाला हे लक्ष पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळणं अनिवार्य असेल. मी तर म्हणेन 3 फटके आलेच पाहिजे तर तुम्हाला इथे सरासरीच्या जवळ जाता येईल. परंतु त्या प्रयत्नामध्ये असताना मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न विशाल इंग्लंडने मात्र आपण पाहिलंय. दूरवरचं अंतर मात्र पूर्ण केलं होतं जेलपर्यंत पोहोचण्यासाठी, परंतु पोहोचू शकले नाहीयेत. परंतु प्रयत्न खूप चांगले केले गेले आणि तत्पूर्वी आपण पाहिलं की फलंदाजांकडे संधी होती. जेव्हा चेंडू पडला तेव्हा त्याने मात्र 2 धावा आपल्या टीमच्या खात्यामध्ये जोडल्या आणि 2 टीमची टोटलमध्ये भर पडत असताना आपण पाहिली आहे 4 धावा फलकावर लागल्या गेल्यात. शॉर्ट पिच चेंडू पुलचा फटका पाहतो. यावेळेला एका टप्प्याने विशालचा प्रयत्न असफळ आणि चेंडू ओव्हर ऑफ द रोप 4 धावांसाठी पाहायला मिळतो चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला चौकार आणि त्या चौकाराने टीमची टोटल मध्ये आपण पाहिलं तर भर पडते 8 धावा. मंगेश खेळतोय 6 या धाव संख्येवर 1. या धाव संख्येवर पाहिला आपण तर रुपेश हा खेळतोय. ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते परंतु जर सुरुवात मोठी करायला हवी. कदाचित 20+ धावा जर तुम्हाला मॅच मध्ये यायचं आहे, बिग टोटल चेस करायचं आहे तर ती मोठी करावी लागेल. परंतु यावेळेस जयदीपचा हा बॉल पाहिला आपण ओव्हर द विकेटनं वाईट लाईनच्या बाहेर डेड लाईन पाहतोय आणि तिथे एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एक्स्ट्रा रन्सने आपण पाहिलं तर टीमच्या टोटलमध्ये भर पडले 9 धावा फलकावर पाहतोय बिनबाद 9. प्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर 9चा आकडा खूप महत्त्वाचा आहे. खास करून जेव्हा आपण पाहिलं तर मग ही स्पर्धा जी आपण पाहतोय यावेळेला आपण पाहिलं तर विकेट मिळवण्याची संभावना आणि मिळवली जाते. यास डेफिनेटली चांगला कॅच पकडला गेला अजयच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेनं आणि पहिला विकेट मात्र इथे डाऊन केला जातोय आणि इथे आपण पाहिलं तर खराब सुरुवात मात्र जरूर पाहायला मिळेल कारण की पहिल्या षटकामध्ये जवळ धावा तितक्या आलेल्या नाही आहेत कारण की सरासरीचा अंदाजानुसार ही खराब सुरुवात मानावी लागेल कारण की विकेट डाऊन झाले आणि जितक्या धावा हव्या होत्या तितक्या आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की कुठेतरी टीम बागपुटला गेली आहे. तुमचं टोटल आपण बघितलं तर 9 धावा आहेत आणि विश्लेषण करायचं तर 9चा आकडा का हा महत्त्वाचा आहे तर ज्याप्रमाणे संपूर्ण भारत देशाचा आणि नक्की जिथे आपण पाहिलं तर या भारत देशामध्ये म्हणजे नाही तर ही स्पर्धा आपण पाहिली जी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि आदिवासी समाजाचा जर उल्लेख केला तर संपूर्ण देशामध्ये आपल्याला जर पाहायला मिळतात आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तो 9चा आकडा म्हणजे जागतिक आदिवासी दिवस. या वेळेला 2 धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न रन आउटचा मौका बनू शकतो. या वेळेला आपण पाहतोय की तिसऱ्या अंपायर कडे मात्र आपण पाहतोय इशारा पोहोचवला गेला म्हणजे तिसऱ्या अंपायर कडे पाहावं लागेल की इथे कदाचित फलंदाज अडचणीमध्ये आलाय की काय.
या सिटीचा आउट. षटकाची समाप्ती होते. विकेट डाऊन झाला रनआउटच्या स्वरूपात. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं की भरपूर क्लोज मध्ये आणि जेव्हा आपण पाहू शकतो अंतिम जे क्षण आपल्याला एकदम क्लिअरली दिसून आले की फलंदाज मात्र आपण पाहिला पॉपिंग क्रीज मध्ये जवळजवळ पोहोचू शकला नाही आणि तेच कारण आपण पाहिलं की रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन. 10 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत आणि तब्बल आपण पाहिलं तर 83 धावा पूर्ण करत असताना मग ही जी सुरुवात आपण पाहिली आहे ना तर मग भरपूर आता ही 83 धावा गाठण्याचं जे स्वप्न असेल ना तर मग मी ते कठीण होईल. स्वप्न पूर्ण कदाचित होऊ शकत नाही परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो की भरपूर काही गोष्टी मात्र आपण त्याचा अंदाजा सुद्धा लावू शकत नाही. अशा गोष्टी घडत आहेत. परंतु ह्या वेळेला आपण बघितलं तर जे पहिलं षटक होतं ना जयदीपचं आणि त्या षटकामध्ये त्याने चौकार खर्च केले वाईट सुद्धा फेकले परंतु त्याने लिमिटमध्ये ठेवलं. अजय येते आता बॉलिंग ट्रॅकवर. अजय सुद्धा रेग्युलर गोलंदाज आहेत परंतु जे स्ट्राईक एंडकडे फलंदाज आहेत ना लेफ्टी त्यांच्याकडे आपण पाहूया. रुपेश ते या मॅच मध्ये आपण पाहतो की आपल्या टीमसाठी लढाई ही किती मोठी करतात पाहूया. तसं म्हटलं जातं ना की छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा और मेहनत पे मेहनत करोगे तो बेहतर से भी बेहतर वाला पल मिलेगा. और डेफिनेटली मेहनत ती करावी लागेल. फटका हवेत आहे, उंची जास्त आहे, फिल्डर आहेत अक्षय आणि अंदाज त्यांचा व्यवस्थित पाहायला मिळाला. अगदी चेंडूवर नजर ठेवली गेली अंतिमच्या क्षणापर्यंत आणि 3 नजर मात्र आपण पाहिलं तर जेव्हा चेंडू खाली आला आणि त्याला व्यवस्थित आपण पाहिलं आपल्या हातामध्ये समाविष्ट केलं आणि आपण पाहिलं तर अशा तऱ्हेने सुंदर झेल कलेक्ट केला आणि या सुंदर झेलने मात्र आणखीन एक विकेट सपाटन होताना पाहायला मिळत आहे. बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली आड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली आड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली आड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बलवाडी जे ते आपण पाहू शकतो विकेट डाऊन झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला अजय. जे दोन आपण पाहिलं तर आता अजय दोडे आणि शैलेश दोडे म्हणजे दोडे बंधू पाहायला मिळतात. टीमची टोटल आपण पहिले फक्त आणि फक्त 10 आहेत म्हणजे 73 धावा अजून सुद्धा हव्या आहेत जिंकण्यासाठी. हो पॅडल्स फाईट. ओ हिट विकेट. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना पॅडल सुट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ज्याप्रमाणे जेव्हा फटका खेळला गेला तेव्हा मात्र आपण पाहू शकतो की बॅट कदाचित ही यष्टांवर लागली आणि तेच हिट विकेटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. बॅड लक पाहायला मिळत आहे आणि भरपूर वेळा आपण पाहू शकतो ही चित्र घडताना पाहायला मिळालंय. थँक्यू डेझे. आणि जेव्हा भरपूर वेळा हे चित्र आपल्याला घडत असताना पाहायला मिळते. मग स्लॉग स्वीप पॅडल स्वीप असे शॉट्स खेळतोय ना कधी कधी रिव्हर्सचा फटका घेतोय आणि त्या क्षणाला सुद्धा आपण पाहिलं तर मग फलंदाज असतात ना जे स्वतःवरचं कंट्रोल असतं ना शॉट खेळल्यानंतर मग ते कंट्रोल मात्र चुकल्यानंतर अशा प्रकारचे विकेट्स डाऊन होत असतात आणि त्याच प्रकारे विकेट डाऊन होताना पाहायला मिळाले. अगोदरच आपण पाहिलं तर एवढं मोठं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची आपण पाहिली ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ना तर भरपूर बिकट परिस्थिती आहे. म्हणजे हा मॅच आहे ना मी तर म्हणेन की एका बाजूने जी लढाई व्हायला हवी ती लढाई मात्र दिसत नाहीये. कदाचित त्या टोटलला लक्षात घेतात ना मी तर म्हणेन की जो ऊर्जा व्हायला हवी ऊर्जा संचार व्हायला हवा मात्र तो ऊर्जा संचार नाही आहे. कदाचित मी तर म्हणेन थोडेसे खांदे पडलेले पाहायला मिळत आहेत. हो परंतु इथे फुलटा चेंडू फेकला गेला होता. झेल निर्माण झाला होता परंतु फिल्डरचा अंदाज मात्र चुकीचा ठरला आणि चेंडू आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला जातोय.
हाईट साठी आपण बघितलं आता स्क्वेअर लेग पॉईंटचा इथे इंटरेस्ट आहेत आणि नक्कीच आपण पाहिलं तर नो बॉल आहे की नाही ते चेक करतील आणि पाहूया आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत राज पाहतायत आणि पाहणी करतायत. एस चा नो बॉल असेल कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिला तर फटका जेव्हा खेळला गेला कारण की जर तो चेंडू डायरेक्टली गेला असता तर स्टंपच्या वरून गेला असता आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि नो बॉलचा इशारा. फ्रीचा चेंडू आपण पाहतोय 15 धावा फलकावर वाटच्या साइडे फ्रीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. या वेळेला आपण पाहिलं तर पुढे सरसावताना पाहायला मिळत आहेत फिल्डर पाहायला मिळत आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये इथून आपण पाहिलं 83 धावांचं पाठलं करत असताना एक बिग टोटल 16च्या घरामध्ये दुसरा षटक ऑन आहे. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 3 चेंडू म्हणजे भरपूर आपण दिल्लीत दूर आहे इथून. तर दिल्लीला जायचं असेल ना तर मग इथून ते पायी चालून फायदा नाही होणार कारण की जोपर्यंत आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये दिल्ली गाठायचं असेल तर मग तुम्ही दिल्लीला आजच्या दिवसामध्ये पायी चालून नाही पोहोचू शकणार. तर तुम्हाला कदाचित फ्लाईट पकडावे लागेल डायरेक्ट तिकीट करावं लागेल आणि ते डायरेक्ट तिकीट जर फ्लाईट पाहिली आपण तर मग हवाई सफर हवाई यात्रा म्हणजे तेच म्हणू शकतो की षटकार चौकार बाउंड्री लाईनच्या बाहेर मित्र म्हणे की जास्त असं षटकार इथे ठोकण्याचा प्रयत्न करावा लागेल तर तुम्हाला हे इथूनचं टार्गेट आहे ते मिळेल. परंतु ते टार्गेट मिळवणारे क्षमता ठेवणारे बॅटर्स होते ना ते बाद झालेत आणि त्यामुळे अडचण मात्र मित्र म्हणेन की या मॅचला मात्र जिंकण्याचं स्वप्न लांबचं राहिलं परंतु मी तर म्हणेन फक्त लढाई करण्याचं स्वप्न असेल कारण की इथून आपण पाहू शकतो की एक आता सराव म्हणू शकतोय का की बॅटरची परीक्षा असेल. याच डेफिनेटली यावेळेला मिड विकेटला उडवलाय अतिशय चांगला फटका पाहतोय आपण स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा बिग हिट. धन्यवाद जे 13 चेंडू आणि 60 धावा हव्या आहेत म्हणजेच प्रत्येक ओव्हर मध्ये 30 डेफिनेटली आपण पाहिलं म्हणजे जर विश्लेषण करायचं झालं तर मग 13 म्हणजे 5-5 ने आपण विचार करूया जवळ तेच आपण विचार करूया तर 5-5 प्रत्येक ओव्हर मध्ये म्हणजे 10 षटकार गेम फिनिश. हा बॉल पाहू शकते आपण थोडासा नियंत्रणाच्या बाहेर फेकला जाते गोलंदाज अजयच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय एक्स्ट्रा रन्स मिळेल. तेच आता गणित हेच राहिलंय आणि ते गणित सोपं करायचं तर प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल. आता फलंदाजांना जर मॅच जिंकायची असेल ना तर मग येणाऱ्या चेंडूमध्ये फक्त आणि फक्त काय नाही तर 10 षटकार मारायचे परंतु फक्त आणि 10 भरपूर मोठा फरक आहे की प्रत्येक बॉल षटकारासाठी तुम्हाला खेळावा लागेल प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर मात्र पाठवावे लागेल तर तुम्हाला मॅच जिंकण्याची एक उमेदची किरण जागृत होईल. परंतु ती उमेदची किरण जागृत करण्याच्या प्रयत्नामध्ये लिडिंग एज झाला आपण पाहिलं विकेट किपर तिथे अजित इंगळे होते जवळच अगदी पात्र त्यांच्यासाठी संधी होती आणि संधी साधत मात्र त्यांनी झेल कंप्लीट केला. विकेट डाऊन झाली आहे ते महत्वपूर्ण विकेट आपण पाहिले तर गमावली ते आपण पाहिलं तर प्रवेशची आणि प्रवेशला परतावं लागेल टीम मात्र फसले गेले पुन्हा एकदा आपण पाहिली आहे तर 24 या धावसंख्येवर.
थँक्यू डीजे. चला क्विक करा, फास्ट करा. आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये तब्बल 59 धाव्यांची गरज आहे. 59 रन्स आणि 59 रन्स कंप्लीट करायचे आहेत. तर मग येणाऱ्या 12 चेंडू मध्ये नक्कीच तुम्हाला आता चांगल्या 10 चेंडूची निरीक्षण करायचं आहे. म्हणजे 10 चेंडू तुम्हाला बाउंड्रीच्या पलीकडे फेकायचे आहेत. नुसते फेकायचे नाही तर षटकाळच्या स्वरूपात फेकायचे आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं ना तर येथील गोलंदाज विशाल इंगले ब्रदर्स स्पोर्ट्स आपण पाहिलं. तर मग अजित इंगले ॲज अ विकेट किपर, विशाल आपण पाहतोय ॲज अ बॉलर आणि 2 इंगले ब्रदर्स स्पोर्ट्स शॉप सुद्धा आपण या विभागामध्ये पाहायला मिळत आहे. स्पेशल बॅट ॲडिशन त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र यावेळेला आपण पाहिलं फलंदाज चुकले, किपर चुकले, फायदा मिळेल, धावा मिळतील. आपण पाहिलं तर पंच दर्शवतील बॅटच्या आहेत की बाईकच्या आहेत. पंच नितेश आम्हाला कळवा बॅटला स्पर्श केलाय की बाईकच्या धावा आहेत. यस बॅटला आहेत. यस आणि नक्कीच त्याचा बॅटच्या साहाय्याने आलेल्या धावा असतील आणि त्या फलंदाजाच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळतील. थँक्यू डीजे. इथे आपण पाहू शकतोय की आता अँगल चेंज केला जातोय. जे आधी अराउंड द विकेट आले होते आता ओव्हर द विकेटने येतील. ओव्हर द विकेटने येऊन मारा करतील आणि त्या माऱ्यामध्ये आपण पाहू शकतो. मग अजितने काहीतरी म्हटलंय, अजितने काहीतरी सांगितलं. काय सांगितलं माहीत नाहीये. ओ कदाचित हेच सांगितलं की ओव्हर द विकेटने डायरेक्टली आपण पाहिलं तर टार्गेट सेट कर आणि मिडलला उखडलाय, क्लीन बोल्ड केलाय, फलंदाज बाद, विकेट डाऊन. धन्यवाद की जे विशाल. पहा ज्या अंदाजाने आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी करतायत. म्हणजे ही मॅच आहे ना, जर मित्र म्हणेन जर म्हणजे का शब्द वापरला मी, कारण की क्रिकेटमध्ये आपण पूर्णपणे कोणाला 100% देऊ शकत नाही आहे. अजून सुद्धा गेम ऑन होऊ शकतोय. जर हा मॅच जिंकला तर मग या मॅच मानवी मॅचचे प्रबल दावेदार ठरू शकतायत विशाल, कारण की त्यांची बॅटिंग, विकेट टेकर गोलंदाजी. मात्र आपण बघितलं तर हा ड्राईव्ह केला जातोय. नुकतेच चाललेले फलंदाज आपण पाहिले तर मनोज सिंगल मात्र घेतले जाते. टीमचं अकाउंट ओपन केलं जात आहे. 29च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. अजून सुद्धा जिंकण्यासाठी धावा आपण पाहतोय येणाऱ्या ज्या चेंडूमध्ये असते 9 चेंडू आणि 54 डॉट चेंडू. 8 चेंडू आणि 54 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. क्लीन बोल्ड. या वेळेला मात्र आपण पाहतोय आणखीन एक विकेट डाऊन केली जाते. यष्टी उद्ध्वस्त केली आहे. विशाल इंगले आपल्या नावाचा गाजावाजा करतोय मॅच मध्ये. अडचण मात्र संपूर्णपणे मोठी केली आहे गावदेवी गोकिवडे टीमची. किती विकेट डाऊन झालेत तर बघूया. 7 विकेट डाऊन झाले आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल आपण पाहिले तर स्थिर आहे 29 धावा. जवळ जवळ 54 धावा अजून सुद्धा
हवे आहेत येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. भरपूर धावा मात्र आपण पाहिल्या. बॅटिंग ज्या प्रकारची झाली, अक्षय, विशाल, आकाश ला जवाब बॅटिंग आणि त्याचा प्रत्यय पाहायला गेला. हो, इथे अजितने सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट मात्र मिळवून दिलाय. 8वी विकेट डाऊन झाली आता आणि ऑल आउटचा खतरा. या स्पर्धेमध्ये ऑल आउट होणारी पहिली टीम कदाचित गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे टीम होते की काय. डेफिनेटली होऊ शकतात, कारण की अजित इंगले डेंजरस बॉलर आपण पाहिले आणि शेवटच्या स्पेलमध्ये जास्त विकेट घेण्यासाठी ओळखले जाणारे गोलंदाज आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर मग अजित येत आहेत ना, मग तेव्हा तर विकेटची दरकार असते आणि प्रत्येक 2 चेंडूनंतर आपण पाहिलं विकेट घेण्याची क्षमता मात्र ते ठेवत आहेत. आणि सध्या तरी आपण पाहिलं तरी पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवून दिली आहे. 8 विकेट डाऊन झाले आहेत. कदाचित 2 विकेट आणखीन जर इथून डाऊन केले ना तर मग ऑल आउट गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे टीम होऊ शकते. आपण पाहतोय साईकृपा ट्रॉफी 2025 साईकृपा स्पोर्ट्स राजावली टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे. एक छान आणि सुंदर असं देखणं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. च्या मैदानावर आपण मागील 4 दिवसामध्ये एक भव्य दिवस स्पर्धा म्हणजे सरपंच उपसरपंच चषक 2025 पाहिला. आयोजक करते आपण पाहिलं, सन्माननीय विद्यमान सरपंच आपण पाहिले, रवींद्रजी ठक्कर साहेब आपण पाहिला होता त्यांना. आणि सरपंच उपसरपंच चषकाचा उल्लेख करायचा झाला तर मग एक केंद्रबिंदू बनलेली ती स्पर्धा मात्र या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या हंगामामध्ये आणखीन अशा बिगेस्ट टुर्नामेंट येणार आहेत, कारण की एक तब्बल 7 दिवस चालणारी स्पर्धा म्हणजे लवकरच जी आपल्या भेटीला सुद्धा येणार आहे. हा फटकामातला खेचला गेला जातोय. एकदा मात्र मी येईन तर नेक्स्ट वाला जवळजवळ वीक माडेन, कारण की जवळजवळ 22 ते 26 फेब्रुवारी 22 ते 26 जानेवारी आपण पाहतोय तो कालखंड असेल. आणि KBM ट्रॉफी एक बिगेस्ट वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातोय. तो सातिवलीच्या मैदानावर सलग 7 ते 8 दिवस तो क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचनंतर मग ओमसाई 444 नागले ट्रॉफी सुद्धा येताना पाहायला मिळेल. बिगेस्ट टुर्नामेंट वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आता येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. आणि त्यापैकी आपण पाहिलं तर या मैदानावर पूर्ण पडलेली कालची स्पर्धा, कटचा शॉट पाहायला मिळाला. पाहतोय आपण 10 मात्र नक्कीच इथून पूर्ण केली जाते. एक फक्त औपचारिकता राहिलेली आहे, तीच पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे टीमचे खेळाडू चेंडू फेकून झालेले आहेत. या षटकामध्ये 4 राहिलेले आहेत फक्त आणि फक्त आता 2. टीमचे टोटल आपण पाहिले तर फक्त 32 आहे. मोठा फटका, हवाई हल्ला, विकेट मिळू शकते. अजय आले पुढे, कॅच पकडली आहे त्यांनी, विकेट डाऊन झाली आहे. ते महत्वपूर्ण. आणि ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर अजितनं ज्याप्रमाणेचा उल्लेख केला होता ना की प्रत्येक 2 बॉल नंतर विकेट घेण्याची क्षमता ठेवतो, म्हणजे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर या ओव्हरमध्ये जवळजवळ 5 चेंडूमध्ये त्यांनी 2 विकेट मिळवलेत. 1 चेंडू शिल्लक आहे. टीमची टोटल आपण पाहिले तर पूर्णपणे सिमेंट ठेवले गेलेले आहे. 32 वर आणि शेवटचा चेंडू असेल. यानंतर जर 2 संघ असतील तरीच राहायचं आहे. वर्धे स्पोर्ट्स राजावली बी टीम मॅच झाल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. वेळेला लक्षात घेता सूचना असेल. हा बॉल मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर आपण पाहिला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अशा तऱ्हेने आपण पाहिला हा सामना जिंकला गेला. तब्बल आपण पाहिला तर जवळजवळ 51 धाब्यांनी आणि मोठा विजय मात्र या मॅच वर मिळवला गेलाय. तो म्हणजेच न्यू स्टार मडीपाडा टीमना कॉंग्रॅच्युलेशन्स. न्यू स्टार मडीपाडा टीम मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय. तो म्हणजेच ऑन अँड ओनली मिस्टर
विशाल इंगळे, कारण की त्याच्या पाठ